20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह केला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक क्रांतीची सुरुवात महाडच्या ऐतिहासिक भूमीतून केली. त्या दिवसापासून 20 मार्च या दिनी महाड येथे 14 तळे सत्याग्रह दिन म्हणून साजरा केला जातो. 14 तळे सत्याग्रह दिनी संपूर्ण देशभरातून लाखोंच्या संख्येने भीमसैनिक महाड येथे दाखल होत असतात. आज 20 मार्च 2025 रोजी 98व्या 14 तळ्या वर्धापन दिनी महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट व रोजगार हमी फलोत्पादन खार भूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 14 तळे येथे अभिवादन केले. यावेळी हेलिकॉप्टरमधून 14 तळ्यावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. महाराष्ट्र पोलीस दलातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शासकीय मानवंदना देण्यात आली. यावेळी पत्रकारांशी बोलताना मंत्री गोगावले यांनी 14 तळ्याच्या 100व्या वर्धापन दिनाची तयारी याच वर्षी केली जाणार असून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यासाठी एकत्रित बैठक करणार असल्याचे सांगितले. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी 14 तळ्याचे पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी फिल्टरेशन प्लांट व्यवस्था राज्य सरकारच्या माध्यमातून 100व्या वर्धापन दिनाच्या आधीच केली जाईल असे आश्वासित केले. 98वा वर्धापन दिन आहे, आपण अभिवादन केलं, काय सांगाल आजच्या या दिवशी? आज मी सामाजिक न्याय मंत्री म्हणून आज प्रथमतः या ठिकाणी आलो. मी या ठिकाणी आल्यानंतर जो काही उत्साह पाहिला, बाबासाहेबांनी 98 वर्षापूर्वी केलेला सत्याग्रह त्याच्या आठवणी आजही ताज्या आहेत. सर्वजण एक उत्साहात जल्लोषामध्ये बाबासाहेबांना अभिवादन करायला या ठिकाणी आलेले आहेत. भरतशेठ गोगावले जे इथलचे स्थानिक आमदार आहेत, त्यांनी 3 वर्षापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना या ठिकाणचा सलामी देण्याचा जो काही सुरू केलं तर तुम्ही आजही पाहिलं की बाबासाहेबाला या ठिकाणी सलामी दिली जाते. त्यांनी आणखीन एक मनोदय व्यक्त केलेलं आहे, या भागामध्ये जे पाणी आहे त्याला फिल्टरेशन प्लांट लावून ते पाणी पिण्यासारखं योग्य कसं होईल याचासुद्धा विचार केला जातो. दुसरं महत्त्वाचं आहे, या ठिकाणी आमची भीमसृष्टी उभारण्याचा सुद्धा संकल्प आहे. लवकरच या संदर्भात मी बैठक आयोजित करेन. परंतु एक निश्चित आहे, बाबासाहेबांचे सैनिक, बाबासाहेबांचे अनुयायी आजही त्याच उत्साहात, त्या जल्लोषामध्ये आज इथं अभिवादन करायला येत आहेत. म्हणून आम्हीसुद्धा अभिवादन करून एवढंच या ठिकाणी प्रार्थना करू, बाबासाहेबांनासुद्धा प्रार्थना करू की आम्हाला या सर्वांना एक वेगळी शक्ती, एक चालना या ठिकाणी आम्हाला द्या, जेणेकरून या समाज बांधवाचं काम आमच्या हातून घडो आणि एक वेगळा संदेश या महाराष्ट्रात जावं. 14 तळ्याचं जे पाणी आहे ते अनुयायी येतात, प्राशन करतात गोंधळीने, मात्र ते पाणी अशुद्ध आहे. अनेक वर्ष सांगितलं जातं की त्या पाण्याला फिल्टर केलं जाईल, पण यशस्वी योजना अनेक वर्ष काय सांगितलं गेलं याबद्दल मला देणे गेले नाही. परंतु सामाजिक न्यायमंत्री म्हणून माझी काम करण्याची पद्धत वेगळी आहे. तुम्ही पुढच्या वर्षी जेव्हा याल त्या टायमाला तुम्हाला इथं शुद्ध पाणी प्यायला मिळेल. सर, दिशा साली यांच्या वडिलांनी हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे आणि आदित्य ठाकरेंवरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे. दिशा सालेंचा प्रथमदर्शनी खूनच झालेला आहे आणि म्हणून ते प्रकरण आता खऱ्या अर्थानं दिशा सालेंच्या वडिलांवर जो दबाव होता तो स्वतः ते आज हायकोर्टात गेलेले आहेत. आता हायकोर्ट याच्यावर काय निर्णय घेतील, परंतु यामागे अनेक जण आहेत हे सिद्ध झालेले आहे आणि आता त्याचा तपास पोलीस ज्या गतीने करतील आणि जो कोणी आरोपी असेल त्याला जेलमध्ये जावं लागेल. 98वा वर्धापन दिन आहे, आपण अभिवादन केलं, महामानवाला काय सांगाल? आज 98वा वर्धापन दिन साजरा होत असताना आमचे सामाजिक न्याय मंत्री सन्माननीय शिरसाट साहेब आणि आमचे सर्व अधिकारी वर्ग इथे आज आम्ही उपस्थित आहोत. आम्ही तर दरच वर्षी असतो, परंतु आज योगायोगाने आमचा मंत्री महोदय आणि त्यांना ते खातं मिळालं आणि त्यांना आम्ही रात्रीच घेऊन आलो. आज सकाळी अभिवादन केलं आहे. 98 वर्षानंतर 2 वर्षांनी 100व्या वर्षामध्ये आम्ही हा उत्सव साजरा करणार आहोत. मागच्या वर्षी एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून ते खातंच आमच्याकडं होतं, त्यावेळेला 7 कोटी रुपये हे ज्या सुशोभीकरणाला दिलेले आहेत, 3 कोटी रुपये शाहू महाराजांच्या सभागृहाला दिलेले आहेत. ती दोन्ही कामं आत्ता आम्ही सुरू करतो आहे आणि आत्ता मंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे जो 100वा वर्धापन दिन होईल त्यावेळेला इथलं जे फिल्ट्रेशन प्लांट आहे त्याची आम्ही ह्याच वर्षी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आम्ही सर्व मंत्री महोदय बसून
ह्या 100व्या वर्षाचं नियोजन काय करायचं ते ह्या वर्षी आम्ही ठरवणार आणि त्यासाठी आमचे कमिशनर असतील, आमचे कलेक्टर असतील, प्रांत असतील, तहसीलदार असतील, अन्य मान्यवर असतील, यांच्या सगळ्यांसहित आमची मुंबईला मीटिंग होईल आणि 100व्या वर्षाचा वर्धापन दिनाचं प्लॅनिंग आत्तापासून आम्ही आमच्या मंत्री महोदयांच्या बरोबर आम्ही करणार आहोत। यावर्षी जी पुष्पसृष्टी सुरू केलेली आहे, 3 वर्षापूर्वी आम्ही सलामी सुरू केली। महाराष्ट्रात कुठं बाबासाहेबांना सलामी दिली जाते ते आम्हाला कल्पना नाही, परंतु आपलं सरकार युतीचं असताना एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून 3 वर्षापूर्वी जी काय सलामी सुरू केली ती आता कायमची सलामी आहे आणि आता पुष्पवृष्टी जी आज केलेली आहे ती पुढं कायम ठेवण्याचं आमचं मानस आहे आणि म्हणून आज आलेल्या सर्व भीमभक्तांना माझ्या शुभेच्छा राहतील आणि सर्व मान्यवरांना शुभेच्छा राहतील। सर, दिशा सालियन प्रकरणात त्यांच्या वडिलांनी आता हायकोर्टात याचिका दाखल केली। आज दिशा सालियनचा इथं विषय नको, कारण आज हा बाबासाहेबांना अभिवादन करण्याचा दिवस आहे, तर त्यासाठी चांगल्या दिवशी वाईट गोष्ट आमच्या मुखातून येऊ नये म्हणून तुम्हाला शुभेच्छा।